हालेलुया, हालेलुया. बोलो येशू मसीह की. तो येशूसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया, कारण की येशू ख्रिस्त टाळ्यांचा आणि आदर मानवाचा योग्य. माझी मराठी एवढी चांगली नाही, नाव मुकेश मोहिते आहे, पण मराठी एवढी चांगली नाही. आणि मी धन्यवाद देतो अनुग्रह प्रार्थना भवन पुणे कलिसियाचे आणि विशेष करून प्रभूचे सेवक रेव्हरंड संदीप मोहिते यांचे आणि सर्व लीडर्सचे, सर्व आपल्या सर्व जमलेल्या लोकांचे, की तुम्ही आज इथे आला देवाच्या वाढण्यासाठी. हालेलुया. बात करता हूँ उस परमेश्वर का जिसकी वजह से आज हम यहाँ पर हैं. आज हम संसार में देखते हैं कि संसार में इन दिनों में देखते हैं कि कई कंट्रीज में क्रिसमस सेलिब्रेशन हो रहा है ना. मैं स्टडी कर रहा था तो आसपास लगभग 195 to 200 कंट्रीज इस वर्ल्ड में है. और उसके सारे कंट्रीज को देख रहा था तो ऐसा मालूम पड़ा, असं मला समजण्यात आलं, 195 ते 200 देशांमध्ये मधल्या देशांपैकी 130 ते 160 देश येशू ख्रिस्त जन्मोत्सव साजरी करत आहे. क्रिसमस आणि नाताळ ही खूप चांगलं समय. आम्ही लहानपणापासून नाताळ, क्रिसमस, आनंद सर्व गोष्टी आम्ही करतो, कारण की वडील आमची ख्रिस्ती, वडिलांचे वडील ख्रिस्ती आणि ख्रिस्ती हॉस्टेलमध्ये शिक्षण झालं. आम्हाला माहिती की क्रिसमस काय असतो, नाताळ काय असतो, सर्व गोष्टी कॅरल्स काय असतात, सर्व गोष्टी करत होतो. पण कित्येक वर्ष आम्ही पर्सनली माझ्या जीवनात बघितलं की खरा ख्रिस्त माझ्या जीवनात नव्हताच. आणि जेव्हा सिरियसली कळालं की सर्व काय आहे पण माझ्या आतमध्ये अजून ख्रिस्त जन्मलेला नाही, तेव्हा मला कळलं दुःख झालं. सर्वात महत्वाचं जे आहे तेच माझ्या जीवनामध्ये नाही, याचं दुःख मला खूप झालं. आणि तेव्हा मला एवढं वाईट वाटलं आणि मी त्या टायमाला रडू लागलो. त्या टायमाला मी असं वाटलं की प्रभू, एवढं वर्ष माझे वयाचे जवळपास 30 वर्ष गेलेले आहे. सर्व ठिकाणी मी जातो, प्रार्थनेला जातो, चर्चला जातो, कलिसियामध्ये जातो, सर्व गोष्टीमध्ये मी भाग घेतो, सर्व गोष्टी शेअरिंग करतो, सर्व गोष्टीमध्ये माझा सहभाग असतो. पण तरीही खरा ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये जन्मलेला नाही, याचं मला आश्चर्य वाटत होतं. आणि त्या टायमाला परमेश्वर माझ्याशी बोलला आणि त्या टायमाला खरा ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये जन्म झाला. जन्माविषयी, ख्रिस्त जन्माविषयी विषयी काही लोक जे जाणकार लोक आहेत ते सांगतात ख्रिस्ताचा जन्म एवढा सुंदर जन्म आणि एवढा ख्रिस्त जन्मोत्सव एवढा साजरा करणारा जन्म आणखी कुठेच नाही. जसं ख्रिस्ताच्या जन्माविषयी एवढी लोक जगामध्ये चर्चा आहे, तसेच ख्रिस्ताच्या जेव्हा मरण झालं त्याची चर्चा खूप होती जगामध्ये. ख्रिस्त जन्म झाला, ख्रिस्त जन्माविषयी खूप चर्चा आहे प्रभूच्या लोकांनो. जगामध्ये ख्रिस्ताविषयी, येशूविषयी असे सांगण्यात आलं की जेव्हा येशूला कबरेमध्ये ठेवण्यात आलं, जगामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या कबरेवर पहारा ठेवण्यात आला नाही, पण येशूच्या कबरेवर पहारा ठेवला. माझ्या जीवनामध्ये माझे वडील ख्रिश्चन, त्याच्यामुळे वडिलांच्या ख्रिश्चनिटीमुळे ते ख्रिस्ती आहेत म्हणून माझ्या सर्टिफिकेटवर ख्रिस्ती लागलं होतं. पण खरोखर सांगतो तुम्हाला, मी ख्रिस्ती असून सुद्धा माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताचे गुण नव्हते. आणि बाइबल सांगते, पौल म्हणतो, परमेश्वर के जन हो, अगर तुम्हारे अंदर प्रभु का वचन नहीं है, प्रभु के गुण नहीं है, तो वो तुम हो ही नहीं. देवाला बोलला परमेश्वरा, हे सर्व काय चाललेलं आहे, माझं जीवन जे आहे, सर्व गोष्टी आहेत, पण ही सर्व गोष्टीपासून आनंद लाभ होत नाही. कसं जीवन बदलतो ख्रिस्त. येशू माझं जीवन बदलतो. येशू माझे फक्त कपडे बदलत नाही, माझा औदा बदलत नाही, येशू माझं जीवन बदलतो. परमेश्वर अपने लोगों को लिए चलता है, जो परमेश्वर के लिए खोते हैं, जो परमेश्वर की इच्छा के अनुसार चलते हैं.
मेरा जीवन कैसा था? आपने से किसी ने सुना होगा तो हूँ एंड वो किसी सुना था क्या? मेरा जीवन कैसा था? तो हूँ एंड वो हूँ, जिसका अर्थ होता है मराठीमध्ये रिकामी आणि खाली, सुनसान. मला माहित नाही मराठीमध्ये एवढं काय. हिब्रू लैंग्वेज में तो हूँ को बोलते हैं रिकामी और बहु को बोलते सुनसान. यीशु के बगैर मेरा जीवन तो हूँ और बहु था, लेकिन जब यीशु आया मैं तो हूँ और बहु से भरा हुआ जीवन गायब हो गया, हट गया. अब मेरा जीवन परमेश्वर की दया से भरा हुआ है. आज वो सब लोग हैं यीशु के बारे में बोलने के लिए तैयार हैं. ग्रीक लैंग्वेज में एक वर्ड है जिसको बोलते हैं निपियोस, और निपियोस वर्ड का अर्थ है जैसा दूध पीने वाला बच्चा बोल नहीं सकता. आज भी कई लोग यीशु के बारे में बोलने से, कैसा परमेश्वर ने आप पर अनुग्रह किया, कैसे परमेश्वर ने आप पर दया की, आपकी कंडीशन क्या थी, आपका लेवल क्या था, आपका स्तर था, आपकी प्रॉब्लम्स क्या थी, आपकी समस्या क्या थी, कैसे परमेश्वर ने अनुग्रह करता गया, आपकी सिचुएशन परमेश्वर बदलता गया. लेकिन आज भी लोग निपियोस के जैसे हैं, यीशु के बारे में नहीं बोलते. जैसे दूध पीता नहीं बोलता, बच्चा नहीं बोलता, वैसे लोग आज बिल्कुल निपियोस की माने बैठे हुए और यीशु के बारे में बोलने से कतरा रहे हैं. आपको यीशु है, आपको प्रभु मिला है, आपके जीवन में परमेश्वर ने जन्म लिया है. जाके बताइए यीशु कितना अच्छा है, उसके प्रेम के बारे में बताइए वो कितना अच्छा है. चलिए एक चीज मैं आपको लेके चलूंगा. యోహాన్ शुभंकर दूसरा अध्याय पहिलं वचन. बायबल सेंटर मधून कानागावला जावं. कुठे कानागाव? गालिलेत कानागाव. गालिल कुठे? गालिल कुठे? गालिलला जायसाठी आपल्याला आधार कार्ड लागणार नाही. कुठलं कार्ड लागेल? दुसरं कुठलं कार्ड काढलं लागलं नाही. आपल्याला काय लागेल? पासपोर्ट लागेल. पण आज आपण देवाच्या वचनातून बायबल सेंटर मधून पुढे जाऊया. कानागाव. वाचूया पास्टर काय लिहिले? ओके. आजचा विषय जो माझा आहे त्या विषयावर लिहिले की त्याचे ऐका आणि जो काही ते बोलतो तेच तुम्ही करा. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यालाही लग्नाचे आमंत्रण होते. ओके. यांना सर्वांना काय होतं? आमंत्रण. बोला आमंत्रण होतं. आम्हाला पण आमंत्रण असतं ना. आमंत्रण असलं तर आम्ही काय करतो? सर्वांना घेऊन जातो ना. आणि त्या टायमाला काय येशू ख्रिस्ताला आमंत्रण होतं. येशू ख्रिस्त एकटा होता, त्याचे शिष्य पण त्याच्यात होते, आई पण त्याच्यात होते. पुढे पुढे काय लिहिले? आणि द्राक्षरस सरला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली. एक शादी में ऐसा हुआ, शादी में सब लोगों को आमंत्रण था और वहां पर क्या हुआ? द्राक्षरस क्या हुआ? द्राक्षरस क्या हुआ? खत्म हो गया. ओके. पुढे त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. त्यांच्याजवळ द्राक्षरस. येशूने तिला म्हटले, बाई माझा तुझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याच्या आईने चाकरास म्हटले, हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा. मला ये शब्द खूप आवडतात. आपको समझ आ रहा है? एक शादी है और शादी में एक डिश खत्म हो गई. क्या करते लोग? अगर मनपसंद चीज खत्म हो गई, जे आपल्याला आवडते ते संपलं तर काय करतील लोक? पण काय लग्न खरंच काय कसलं लग्न ठेवलं भरपूर त्यांना किती कंजूसी मध्ये ठेवलंय. डाळ संपली तर आम्ही डोळ्याने बघितलंय डाळीत पाणी होताना काय बोलतात लोक? हा संपलं तर काय करत त्याच्यामध्ये काहीतरी मिक्सिंग करून आणखी बनवायचं. अरे काय फटाफट केलं, तो राईस कच्चा होता, हे होतं. ही परंपरा पूर्वीपासून या लोकांना नावं ठेवण्याची, आताची नाहीये. काय ना उस दिन क्या हुआ? शादी में लोग गए थे और क्या हुआ? दाखरस खत्म हुआ. 5वें वचन में 5वें वाक्य में एक छोटी सी बात लिखी हुई है और मैं वो बोलकर खत्म करूंगा. क्या लिखा है? इसका उसकी माता ने सेवकों से कहा, जब दाखरस खत्म हुआ अब बदनामी का समय आया, प्रॉब्लम्स होने वाला है, लोग नाम रखने वाले हैं, शादी के माहौल में कुछ गड़बड़ होने वाली है. तब यीशु की माँ उसके पास गई, लेकिन यीशु ने कहा कि अब मेरा समय नहीं आया है. लेकिन यीशु की माँ उसके पास में जब निकल गई और फिर किसके पास गई? चाकरों के पास गई, सेवकों के पास गई और क्या कहा? जो कुछ वो तुमसे कहे जी वही करना.
माझ्या जीवनामध्ये हे फार महत्वाचं वाक्य आहे प्रभूच्या लोकांना. जो कुछ भी वो तुम्हें कहे, जो कुछ भी वो तुम्हें कहे, वो क्या करना? वो करना. तुम्हारे कभी समय में प्रभाव से तुम्हारे जीवन का दाखला खत्म हो चुका है, तुम्हारी समस्या बढ़ चुकी है, प्रॉब्लम्स बढ़ते जा रहे हैं, तकलीफ बढ़ती जा रही है और आप प्रभु के सामने बैठे हैं. परमेश्वर उस समय में आपको जो कुछ भी कहना रहेगा वो करते रहो. प्रभु के लोगों, एक दिन ऐसा आएगा सब कुछ बदल जाएगा. उसने कहा कि जो कुछ वो तुम्हें कहे वही करे. त्याचं ऐकणं फार गरजेचं आहे प्रभूच्या लोकांना. जगात तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमचं कोणी ऐकावं, याच्याकडे कोण माणूस ऐकते का? माझा एक मित्र आहे, त्याचे वडील नेहमी एक उदाहरण देतात आणि तो आता व्यक्ती मुलगा मोठा झाला. ते वडील नेहमी सांगतात की एक मित्र होता माझा आणि तो त्याचे वडील निघाला तर माझा मुलगा ना 3 शब्दाशिवाय माझं कधी ऐकत नाही. त्याचं नाव पोपट होतो. पोपट पाण्यात पाणी दे नाही ऐकणार, पोपट पाणी दे नाही ऐकणार. जेवढं पोपट्या तेव्हा तो कुठून हा बाप्पा. मनुष्याला 2 कान दिलेले आहेत पण मनुष्य काय करतो? ऐकत नाही. जास्त काय करतो? 2 दिवस पाठी असतो कुठे फायरिंग केली असते, कुठल्या अस्त्राची कुठल्या गोष्टीची गरजच नसते. पण इकडून फायरिंग केली असते, इकडून फायरिंग केली असते. परमेश्वर वचन सांगतं की त्या मरियमने काय सांगितलं चांगलं ना, जो काही तो बोलेल तेच तुम्ही करा. उसामध्ये प्रभूच्या लोकांनो, मला परमेश्वरचं जे वचन जे काही बोलतं ते जर मी केलं की माझ्यासाठी प्रॉफिटेबल ठरणार. जे काही तो सांगतो आणि ते मी करतो प्रभूच्या लोकांना, तुम्ही कधीही लज्जित आणि वंचित होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये द्राक्ष संपला असेल, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद संपले असेल, तुमची हेल्थ संपली असेल, तुम्ही निरोगी आता राहत नाही, नेहमी रोगी राहतात, आजारी राहतात, एकटे राहतात, निराश राहतात, बरेचशा गोष्टी संपलेल्या आहेत. पण परमेश्वर वचन सांगत जो जे काही तो बोलेल तेच करा. तेव्हा तुमच्या जीवनामध्ये तो असं करेल जे जग बघत नाही. आज बायकोचं पती ऐकत नाही, पत्नीचं पती ऐकत नाही, पतीचं पत्नी ऐकत नाही, आई वडिलांचं मुलं ऐकत नाही. प्रभूच्या लोकांना याच्यामध्ये भांडत राहू नका. आम्हाला काय करायचंय? तुमची इच्छा असेल की माझ्या बायकोनी माझं ऐकावं, माझ्या नवऱ्याने माझं ऐकावं, माझ्या लेकरांनी माझ्याशी प्रेम करावं, माझे सगळे माझे गणोगतांनी माझं ऐकावं, तर काय करायचं? जरुरी आहे की तुम्हाला त्याचं ऐकणं जरुरी आहे. जेव्हा मी त्याचं ऐकणार तेव्हा माझे बरेच लोक ऐकणार. हालेलुया. एवढे लोक ऐकतात. पाऊल अग्रिप्पा राजासमोर उभा राहिला आणि बोलू लागला तेव्हा अग्रिप्पा राजा त्याचं ऐकू लागला. जीवनाला कधी दोष देऊ नका. तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी येशू ख्रिस्ताने आपलं रक्त सांडलेलं आहे. माझं जीवन साधारण जीवन नाही आहे प्रभूच्या लोकांनो. माझं जीवन एक अनमोल जीवन आहे. माझं जीवन तो होतं, माझं जीवन बहु होतं, निराशामध्ये होतं, एकाकीपणामध्ये होतं, सुनसान होतं, खाली होतं, बिलकुल असारपणामध्ये होतं. पण मी त्याचं ऐकलं, त्यांनी माझं ऐकलं आणि माझ्या जीवनामध्ये ते दिलं जे मी माझ्या परिश्रमाने कमवू शकलो नसतं. जे काही मी आहे जे काही तुम्ही आहात, जे काही मास्टर संदीप आहे, त्यांचा परिवार आहे आणि बरेचसे लोक आहेत. या माझ्या चांगल्यापणामुळे नाही, मी किती चांगला वागतो, माझ्या आतमध्ये किती चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे माझ्यामध्ये काही नाही. माहिती मी त्याचं ऐकतो तेव्हा तो माझं. मला काय करायचंय? मला देवाचं ऐकायचंय, कुठे येशूचं ऐकायचंय. हे तरी खरंच पत्र त्याचं बाळगत आहे. तर त्याचं दुसरं वचन आपण वाचूया. एक सुंदर गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आपण आपल्या विश्वासाचं उत्पादक व पूर्ण करणारा येशू. सुंदर रीतीने मराठीमध्ये आपण कोण? आपण बोला. आपण नेहमी ना वचन दुसऱ्यासाठी, तुझ्यासाठी, तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी वेगळे बायबल छापले. आपण आपल्या विश्वासाचं आपल्या बोला. आपण आपल्या जेव्हा आपण आपल्या असं बोलतो तो खरोखर वाटतं की तो माझा आहे ना.
विश्वासाचा उत्पादक. प्रत्येक कंपनी काही ना काही प्रोडक्ट बनवते ना. उत्पादक असते ती कंपनी. त्या कंपनीच्या नावावर जर मोठी कंपनी असेल तर त्याचा प्रोडक्ट पण कसा असतो. लोक बोलतात नाही या कंपनीचं घे, जर हे स्पीकर आहे याच्यामधला मोठा स्पीकर आपण नाही हा या साईजचा JBL घेतला तर आणखी त्याच्यामध्ये क्लॅरिटी येईल, आणखी चांगलं व्हॉइस येईल, आणखी चांगल्या गोष्टी येतील. माझ्याकडे जर फोन आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे आयफोन असेल 17 असेल नाही 17 प्रो घ्या 17 प्रो मॅक्स घ्या याच्यापेक्षा आणखी पण मी मोठे मोठे घेऊ शकतो. जेवढं चांगलं घेता येईल जेवढं चांगल्या कंपन्या तेवढं चांगलं त्यांचं उत्पादन तर प्रोडक्ट असतं. माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये सर्वात मोठं जे आहे तर निश्चित दिसतं जो आपण आपल्या विश्वासाच्या पुढे काय म्हणते? उत्पादक व पूर्ण करणारा येशू मला याचकडे या दिवसामध्ये आपल्या विश्वासाच्या उत्पादकाकडे लक्ष देऊन लिसन तो जे काही बोलेल ना ते माझं कदापि नुकसान होणार. आपण 6वं वचन वाचूया. जॉन 2:6. तिथे पाण्याच्या 6 दगडी कुंड्या. बायबल सांगते की तिथे पाण्याच्या 6 दगडी कुंड्या. 6 काय दगडी कुंड्या यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवल्या होत्या. ओके. त्या काळामध्ये तिथे पाण्याच्या 6 दगडी रांजणपात म्हणतात. ओके. हिंदीमध्ये मटके म्हटलेलं आहे. यहुदी लोकांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. म्हणजे लोकांना काय करायचं जेवणाच्या आधी काय करायचं आपले हात पाय धुवायचं. बरोबर ना. पुढे काय झालं? 2 किंवा 3 बन मावती अशा त्या होत्या. ओके. पुढे येशूने त्यास म्हटले कुंड्या पाण्याने भरा. येशूने त्यास काय म्हटले? कुंड्या पाण्याने भरा. ओके. तेव्हा त्या त्यांनी तोंडतोंड भरल्या. तेव्हा त्यांनी काय केलं? तोंडतोंड भरल्या. चाकरांना येशूने सांगितलं की कुंड्या पाण्याने भरा. आणि सिच्युएशन काय बघा. एका लग्नामध्ये एक महत्वपूर्ण जो पदार्थ पेय पदार्थ आहे तो संपलेला आहे. त्यांनी बरंच खाल्ला असेल. खाल्ल्यानंतर प्यायला पाहिजे ना माणसाला. आणि त्या काळामध्ये ते देत होते. ते संपलेलं असताना येशू ख्रिस्ताकडे ते साखर जातात आणि मग त्याच्या आधी त्याची येशू ख्रिस्ताच्या आईमध्ये जो काही ते तो सांगेल ते करा. आणि येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की या जे कुंड्या आहे हे रांजण आहे हे मटके आहे हे पाण्याने भरा. आणि नुसते पाण्याने भरायला नाही आवडेल. पुढे काय सांगितलं ना त्या तोंडतोंड भरल्या. त्या तोंड काय तोंडे तोंड भरल्या. तोंड भरल्या. त्यांनी जसं येशूने सांगितलं तसं त्यांनी भरलं. हिंदी मध्ये लिहिलेले मुहामुह भर दिया. जे काही परमेश्वर मला सांगतो त्याच्या वचनाच्या अनुसार जे काय प्रभू आपल्या वचनाच्या अनुसार मला शिकवतो जे काय परमेश्वर माझ्याशी बोलतो प्रभूच्या लोकांनो त्याच्यामध्ये मला माझे करेक्शन नाही टाकायचे. त्याच्यामध्ये मला माझे विचार नाही टाकायचे. प्रभू नाही मी हे करत तर असं होईल. तुम्हाला मला माहिती एक व्यक्ती होता त्याचं राजाचं पद कशामुळे केलं. देवाने सांगितलं जे काय भेटेल ते सर्व काय नष्ट करा. त्याने काय केलं चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या देवासाठी काढून माहित नको शाळा भविष्य नव्हता. त्याला आवाज आला आणि काय झालं तुला देवाच्या विरोधात म्हणून त्याची नाश करतो. परमेश्वर जे काही सांगतो त्याचप्रमाणेच मला वागायचं प्रभूच्या नावात. माझे नियम देवाचे नियम वेगळे आहेत. जो परमेश्वर सांगतो त्याच्याप्रमाणे जेव्हा मी वागतो तेव्हा परमेश्वर माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद देतो. आणि बायबल सांगते की येशू ख्रिस्ताने सांगितलं की त्याच्या कुंड्या तोंड भरा. आणि शिष्यांनी काय त्या चाकरांनी काय केलं तसंच केलं. या नवीन वर्षामध्ये प्रभूच्या लोकांना जे काही परमेश्वर सांगतो ते मला पूर्णपणे तसंच करायचंय. ते काही परमेश्वर सांगतो की तोंड भरा मुहामुह भरा. fill it up to the brim. fill it up to the brim. fill it up to the brim. कुछ भी उसमें से 1% भी मुझे खाली नहीं लगता. थोड़ा सा मन मला खाली ठेवायचं नाहीये. प्याशी त्या
जेव्हा आपण देवाचं ऐकतो, परमेश्वर आपल्याला पूर्णपणे भरतो. Listen to me carefully. परमेश्वर आपल्याला पूर्णपणे भरतो, आणि जो परमेश्वर भरतो, आणि आता परमेश्वर जो मला भरला, fill it up to the brim. प्रभूने काठोकाठ भरलेला आहे, मुआमुआ तोंडातोंडी भरलेला आहे. आता माझ्या आतमधून जे काही निघणार ते परमेश्वराच्या गौरवासाठी होईल, आणि ते परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी होईल. माझी उन्नती होईल, माझ्या बरोबर माझ्याशी जुडलेला आणि देवाचं वचन ऐकणाऱ्यांची पण उन्नती होईल. जिकडे निराधार होणार होता, जिकडे अपमान होणार होता, इज्जत होणार होता, त्या लग्नाची शोभा बिघडणार होती. लग्नामधून लोकांनी कुरकुर केली असती, बुराई केली असती, काय काय बोलले असते, पण त्या ठिकाणी काय झालं? परमेश्वराच्या पुत्राने येशू ख्रिस्ताने त्या लग्नाचा आदर राखला, त्या लग्नाची इज्जत वाढवली. परमेश्वराचा आत्मा, पवित्र आत्म्याने मला बरेचशा उपहाराने भरलेला आहे. गलती करायच्या 5व्या अध्यायाच्या 22व्या 9व्या जे 9 आत्म्याच्या फळांनी परमेश्वराने मला भरलेला आहे. आता ते काय करायचं? आता त्या फळांनी देवाचं गौरव करायचं. जगामध्ये बरेचसे लोक आहेत, ते निपीरोस आहेत, कित्येक वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष असूनही प्रभूचं कार्य करत नाही. देवाने त्यांना सुखी ठेवलं आहे, देवाने त्यांच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. कशासाठी? याच्यासाठी नाही की मी आणि माझं घराणं रिटायरमेंट चांगलं झालं यासाठी का नाही. मी आणि माझं घराणं जे काही देवाने मला दिलेलं आहे ते देवाच्या सेवेत कार्य केलं. प्रभूच्या सेवकाची जरूरत नाही. प्रभूच्या फक्त एकट्याची जबाबदारी नाही की सर्व देवाचं काम करावं. आज आम्ही सर्व लोक येशू ख्रिस्ताने माझ्यावर तुमच्यावर प्रेम केलं आहे, परमेश्वराने माझ्यावर तुमच्यावर प्रेम केलं आहे, आणि त्याचा एकुलता एक पुत्र माझ्यासाठी दिलेला आहे यासाठी की मला सार्वकालिक जीवन मिळावं. मला जीवन मिळालं प्रभू. आता मी माझ्या जे जीवन मला दिलेलं आहे, माझ्या आतून जे काही भरलेलं आहे, आता माझ्या आतून जे काही निघतं प्रभू, इतके वर्ष निघत होतं ते घाण होतं, पण आता प्रभू जे काही माझ्या राजनातून, माझ्या कुंडीतून, माझ्या माठातून जे काही काठोकाठ भरलंय ते निघतंय, त्याच्याने लोकांच्या जीवनामध्ये गोडवा येतो, आणि जे काही लोकांना मिळतं लोक त्यावर आशीर्वादित होतात. माझं जीवन आहे, कोणतरी म्हणलं पाहिजे पासून वाटलं काय ब्रदर, तुम्ही येतात तर चांगलं वाटलं, सिस्टर तुम्ही येतात तर चांगलं, तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही तुमचा माझा काही नातं नाही, तरी तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करता, तुम्ही माझ्यासाठी घुटणं करता आणि माझ्यासाठी अश्रू गाळता. प्रभूच्या लोकांनो, ही माझी मोठी साक्ष आहे, आणि हेच माझं मोठं दौलत आहे. कान्हा गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यामध्ये मनुष्य खूप आवडतो. मृत असतानाही त्याने येशू ख्रिस्ताची आवडती आणि तो मृत अवस्थेतून जिवंत असतानाही आम्ही त्याचे आणि त्याची जी इच्छा आहे मृत व्यक्ती मुर्दा है, 4 दिवसापासून मुर्दा है. लोक बोलले काही फायदा नाही, पण जो जातो स्वर्गाकडे बघतो, प्रार्थना करतो, आणि त्याला माहिती की सर्व देवाच्या गौरवाचं ठरवलेलं आहे. तो आवाज देतो, आणि तो व्यक्ती काय करतो? तो मुर्द्या अवस्थेतून उठून येतो. प्रभूच्या लोकांना, आज मी जिवंत आहे, मला परमेश्वराने सर्व सुख सोयी दिलेले आहे, सर्व आनंद दिलेला आहे, सर्व गोष्टीचा परमेश्वराने मला पुरवठा केलेला आहे, तरीही कधी कधी मी माझ्या जीवनामध्ये, माझ्या गोष्टींमध्ये, माझे लेकरं, माझी नवरा, माझा नवरा, माझी बायको, माझा परिवार, माझं खानदान, हे माझ्या कधीही मागण्या पूर्ण होत नाही. त्या पित्याला किती वाईट वाटत असेल. समुद्र में बैठा हुआ पश्चाताप करता हुआ एक व्यक्ति की वो दुआ सोच सकता है. दुनिया में उस गहरे समुद्र में उस मच्छ के पेट में नहीं रखा, मैं अच्छा रखा है, परिवार में रखा है, अपने लोगों में रखा है. क्यों ना कितनी खुशी के साथ उसके आपल्या विश्वासाच्या उत्पत्तीकडे
आपलं शांतपणा सोडलं, आपली हुशारी सोडली, आपलं सर्वस्व सोडलं. मी किती हुशार आहे, मी किती शिकलेला आहे, माझ्याकडे किती काय आहे. प्रभूच्या लोकांना सर्व गोष्टी असताना देवच आहे सगळे. जाकरने देवच ऐकलं, त्याच्या आधी मुलीने सांगितलं, सो काही मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगेल तेच करा. आज मला माझ्या जीवनामध्ये काय करायचं ते मला ठरवायचं. जर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद पाहिजे, प्रभूची संगती पाहिजे आणि खरा आनंद पाहिजे, तर प्रभूच्या लोकांना मला त्याचा आपण थोडंसं प्रार्थना करूया. माझ्या विवाहामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या परिवारामध्ये येशू आहे का? बरेचसे प्रॉब्लेम्स आले, समस्या आले, त्रास आले. प्रभूने मला वाचवलं. तुम्हाला वाचवलं. बायबल सांगते की परमेश्वराने या जगाच्या मूर्खांना निवडलं. येशू ख्रिस्त जेव्हा या पृथ्वीवर आला, त्याच्या सेवेमध्ये 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये तो मोठ्या अधीक्षकाकडे नाही गेला, मोठ्या टॅलेंटेड व्यक्तीकडे नाही गेला. त्या टायमाच्या बायबल जेरुसलेम बायबल कॉलेजचा जो अध्यापक होता, डीन होता, मोठा प्राध्यापक होता गमलिएल, त्याच्याकडे नाही गेला आणि नाही म्हटलं की तू माझी सेवा कर, माझ्या पाठी ये. तो पेत्राकडे गेला. आज प्रभूच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पाशी प्रेम करतो. माझा तोहू आणि माझ्या बोहूच्या अवस्थेतून तो मला काढू इच्छितो. पण थोडी कठीण वाटते. तेच केला जे देवाने सांगितलं. कॉम्प्रोमाइज आपल्या जीवनामध्ये करू नका. आपल्या स्टेटसद्वारे, आपल्या जीवनाद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या चालण्याद्वारे खरोखर मला ख्रिस्त दिसला पाहिजे. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. आपल्या हात उंच करूया, देवाला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. रेबे रेबे शखेन तोलो लोबो सिखे रेबे 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 रखात तोलो लोबो शाखा. आपल्या परिवाराची चिंता, आपल्या लेकरांची काळजी, प्रभूच्या लोकांना सर्व गोष्टी प्रभूकडे टाका. योग आपल्या लेकरांसाठी रोज परमेश्वराकडे आळवणी घालत होता. त्यांच्या काही चुका असतील, त्यांच्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर तो प्रभूचे कडे जाऊन प्रभूला वेदीवर अर्पण करायचा. आज आपण जिवंत आहोत, देवामध्ये आहोत, सर्व काही प्रभूचे आहे. और मेरा परिवार सुरक्षित है. गिनों साथ. आज मैं जिंदा हूँ और मेरा परिवार सुरक्षित है. गिनों के हाथों को उठाकर. आज मैं जिंदा हूँ और मेरा परिवार सुरक्षित है. आज अगर मैं जिंदा हूँ और मेरा परिवार सुरक्षित. क्लेम करें. आज अगर मैं जिंदा हूँ और मेरा परिवार सुरक्षित है. मिलकर आज अगर मैं जिंदा हूँ और मेरा परिवार सुरक्षित है. ये तेरी दया है, ये मेरी दया है, ये तेरी दया है, ये तेरी. आज मेरे खाने से, मेरे अच्छे पीने से मैं जिंदा नहीं हूँ. इतनी दुर्घटनाएं होती हैं, इतनी समस्या आती है, इतने संकट आते हैं, इतने एक्सीडेंट होते हैं, हमारे बच्चे बाहर